म्हणजे आम्हाला तो लोक म्हणायचे त्यावेळी की यार काही बोलायला लागलो कुठल्याही विषयावर, इतिहासावर, कशावर, तुमची भाषा आधी सुधरा, मग बाकीचं बोला. म्हणजे आपल्याला तुच्छ समजायचं, काही बोलू नये आपण. असं एकदा काहीतरी मी असंच बोलत होतो की आपल्याकडे काय काय चाललंय वगैरे, वाईट चाललं. तुम्हाला तुमची भाषा आधी सुधरा, दुसऱ्यांदा कशाला बोलता. म्हटलं भाषा कशा काय सुधारायची, आमचीच भाषा चांगली आहे. कोण म्हणतं की वाईट आहे, आमची खानदेशी भाषा पूर्वीपासूनही चालली. पुणेरीच तुमची आत्ताची अलीकडची 200 वर्षातली. उदाहरणार्थ म्हणे तुमचं जे होतं असतं तर काय होतं होतं हे शब्द अशुद्ध आहे. काय पाहिजे तर होतं पाहिजे. म्हटलं असं जर आहे तर तुम्ही पुणेरी लोक नव्हता असं म्हणता की नाही, तो नव्हता. तिथे कसं होतं चालतं आणि इथे कसं होता नाही. आमचीच भाषा शुद्ध आहे, उलट तुम्ही ती शिकायला पाहिजे असं आम्ही लहानपण शिकलो. त्यामुळे आम्ही लेखक होऊ शकलो की आपली जी मातृभाषा आहे, म्हणजे आईने शिकवलेली भाषा, त्याला मातृभाषा म्हणतात. मातृभाषेचा हा अर्थ आहे. तर आपली आई जशी आपल्याला वंदनीय आहे तशी आपली भाषाही वंदनीय आहे आणि तिचं जे आहे ते आपण मान्य केलं पाहिजे. की कुठेही मी जाईन तर मी मराठीतच विचार करीन. आणि त्यामुळे मी सुद्धा आतापर्यंत पाहिलं की मी अनेक ठिकाणी शिकवलं. अगदी जर्मनी, फ्रान्स, इंग्लंडमध्ये सगळीकडे मी प्राध्यापक होतो आणि थिंकिंग माझं नेहमी मराठीतच, खानदेशीतच खरं म्हणजे. तो आला नाही असं म्हटलं की प्रश्न मिटतो. आता खानदेशीत पहा, मी परवा उदाहरण दिलं की मी आणि मी नाही. मीनं असं म्हटलं कोणी, मी आलो हे बरोबर आहे, पण मीनं तर न प्रत्ययाचा पुणेरी भाषेत देत नाही. मी केलं, खानदेशी माणूस मीनं केलं म्हणतो, मराठी पण म्हणतो मीनं आलं, मीनं केलं, मीनं रांधलं, मीनं स्वयंपाक केला. हा मीनं प्रत्यय न गेल्यामुळे काय झालं की मी केलं आणि मीनं केलं याच्यातला फरकच गेला. त्याच्यामुळे अहंभाव वाढला. मीनं केलं म्हणजे काय की मी करताय, पण मी केलं याच्यामध्ये आपण हा प्रथमा विभक्तीचा असतो, आपलं काही काम नाही, सगळं असं सगळं जगभर चाललंय.